मित्रांनो नमस्कार. मनाला शांतता, शरीराला स्फूर्ती आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारा हा दिवस म्हणजेच 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. या विशेष दिनानिमित्त आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करूया, निरोगी राहूया आणि आनंदी राहूया. तर चला श्रोते हो, करू योग राहू निरोग या संदेशासह आजच्या युवा स्पंदन कार्यक्रमात मी किशोर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली पाहुणी म्हणजे एकदम पॉवर पॅक व्यक्तिमत्व. सकाळची सुरुवात योगाने, दिवस फिटनेसने, संध्याकाळ डान्सने आणि मध्येच एखादं मॉडेलिंग शूट किंवा सोशल मीडियासाठी रील्स. पण खरं सांगायचं तर तिच्या सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक फोटोंमागे, रील्स मागे किती मेहनत आहे, किती शिस्त आहे आणि किती संघर्ष आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी थोडक्यात तुम्हाला तिचा परिचय करून देतो. आजच्या आपल्या युवा मैत्रिणीचं नाव आहे स्नेहा छगन अवताडे. ती योगा टीचर, फिटनेस ट्रेनर, डान्सर, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर आहे. यासोबतच तिचं MBA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. चला तर मग तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल. नमस्कार स्नेहा, आकाशवाणीच्या स्टुडिओत मी किशोर तुझं सप्रेम स्वागत करतो. नमस्कार युवा मित्रांनो, मी स्नेहा छगन अवताडे. मी राहणार चंद्रपूर. स्नेहा, सर्वात आधी माझं एक कन्फ्युजन दूर कर. मी तुला योगा टीचर म्हणायचं, फिटनेस ट्रेनर म्हणायचं, डान्सर म्हणायचं, मॉडेल म्हणायचं की इन्फ्लुएन्सर? तुम्ही मला योगा टीचर पण म्हणू शकता, इन्फ्लुएन्सर पण म्हणू शकता, फिटनेस ट्रेनर पण म्हणू शकता आणि मॉडेल पण म्हणू शकता. कारण मी या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता रिसेंटमध्ये मी हे काम करून राहिलेली आहे, तर तुम्ही म्हणू शकता मला. स्नेहा, तुझे इतके कलागुण आहेत, जसे की योगा, डान्स, मॉडेलिंग, फिटनेस. तर यापैकी तुझं पहिलं प्रेम कोणतं? पहिलं प्रेम तर मी योगाला देणार, कारण माझी जर्नी हे योगापासून सुरू झालेली आहे. योगा, डान्स आणि मॉडेलिंग हे तीनही मला 2019 पासून करण्याचा छंद सुरू झाला. तसं तर मी लहानपणापासूनच करते योगा, पण आता मी त्यामध्ये प्रोफेशनली सुरू केलेलं आहे. तर पहिलं प्रेम माझं योगा राहणार. कोणतंही काम करायचं म्हटलं की मोटिवेशन आपल्याला अतिशय महत्वाचं असतं. तर योगा, डान्स, मॉडेलिंग, फिटनेस आणि सोशल मीडिया इतक्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? तसंच याकरिता तुला घरून कशा प्रकारे पाठिंबा होता? पहिलं तर मला माझ्या आईचा खूप सपोर्ट होता यामध्ये. आधीपासूनच म्हणजे लहानपणापासूनच आई आणि ताईचा सपोर्ट होता. मी एक जॉब करत होते, त्यामध्ये मला एक दादा मिळाला आणि त्यांनी मला बघून बोलले की तू या जॉबपेक्षा डान्समध्ये तू खूप छान करिअर करू शकते, मॉडेलिंगमध्ये, कारण तू चालते तर असं वाटते की तू कॅटवॉक करत आहे, तर मला असं वाटतं की तू या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. तर मला यामध्ये यासाठी त्यांनी मोटिवेट केलं आहे. तर मी खूप इच्छेने सांगू शकतो की त्याचं नाव विनय तित्रे. त्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं आणि आत्ता पण तो मला मोटिवेट करतच असतो. आणि अशा प्रकारे मला या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा मिळाली. आपण बघतो की लहान मुलं बऱ्याच खोड्या करत असतात लहान असताना. तुझ्या लहानपणी तूही बाकी मुलांसारख्या खूप खोड्या करायची की तेव्हापासूनच तुला फिटनेसची आवड होती? खोड्या पण करायची आणि मला फिटनेसमध्ये पण खूप आवड होती. स्कूलमध्ये मी प्रत्येक स्पोर्ट्समध्ये मी भाग घ्यायची आणि माझ्या टीचर्स लोकांनी पण मला खूप यामध्ये सपोर्ट केला की तू डान्स आणि स्पोर्टमध्ये करायला पाहिजे. खोड्या पण करायची, पण तेवढी नाही जेवढं मी फिटनेसकडे लक्ष ठेवलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुला लहानपणापासूनच फिटनेसची आवड आहे? हो, मला लहानपणापासूनच फिटनेसची आवड आहे. सतत तोच तो रुटीन फॉलो केल्यानंतर कधी असं होतं का की सकाळी अलार्म वाजला आणि उठायचा मूडच नाही, तर अशा वेळेस तू काय करतेस? असं तर होतं, नेहमीच होतं, कारण मी गेल्या 9 वर्षापासून याच क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि असं होतं नेहमी की मी सकाळी 6 ते रात्रीच्या 12 पर्यंत कंटिन्यू काम करत असते. कधी योगा क्लास असतो, झुंबा क्लास असतो, डान्स क्लास असतो, फिटनेस ट्रेनिंग असतो आणि लगेचच मला घरी आलं की जेवण केलं की आणि निघावं लागतं मला शूटसाठी. ऍक्च्युली मॉडेल शूट असतं, तर मग त्यामध्ये 4 ते 5 तास त्यामध्ये निघून जातं आणि परत घरी लगेच आलं, फ्रेश झालं की लगेच योगासाठी निघावं. तर हा टाइम असतो, माझा रुटीन असतो. पण मी ते गोष्ट आता स्वतःला एक्सेप्ट केलेली आहे की हे काम मला करायचंच आहे आणि हा माझा टार्गेट आहे की मला हे करायचंच आहे. तर आता मला त्या गोष्टीची बोलू शकतो की सवय झाली, तर मी ते गोष्ट करत असते नेहमी. स्नेहा, मला सांग,
तुझ्या आयुष्यात फिटनेस आला की फिटनेसच्या आयुष्यात तू आली? खरं तर फिटनेस माझ्या आयुष्यात आला कारण सकाळपासनं सायंकाळपर्यंत आपण जे काम करत असतो त्याला एक मोटिवेशन भेटासाठी काय आहे, तर आपण जर फिट असू तरच आपण प्रत्येकाला आपण सांगू शकतो की मी फिट आहे तर मी हे काम करू शकत आहे. तर मला असं वाटते की या जनरेशनमध्ये प्रत्येक लोक कामच करत असतात, फिटनेसला दुर्लक्ष ठेवतात. तर आधी फिटनेसकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की मी पहिलं प्रायोरिटी माझं फिटनेस आहे. तर हे सगळं काम करण्यासाठी मी फिटनेसला एक्सेप्ट केलं, त्यामुळे फिटनेस माझ्या आयुष्यात आलेला आहे. स्नेहा, आता आपण तुझ्या सोशल मीडियाच्या जर्नीकडे थोडं वळूया. सोशल मीडियावर पहिली रील टाकताना किती भीती वाटली होती? आणि मला सांग, तुझ्या त्या पहिल्या रीलला किती व्ह्यूज आणि किती लाईक्स आले होते? 2019 मध्ये मी माझी पहिली रील टाकली होती, ती म्हणजे डान्सची, आणि त्यामध्ये मला फक्त 3,500 आले होते. पण मला खूप खुशी झाली होती की 3,500 मला व्ह्यू आले. हा पहिला रील आहे माझा. तर मला खूप छान वाटलं होतं आणि मला प्राऊड पण वाटत होतं की मी जर्नी सुरू करत आहे, तर इथूनच सुरू करायला पाहिजे, ती म्हणजे डान्सची. त्यामुळे मला हळूहळू एनकरेज मिळत गेलं, मोटिवेशन मिळत गेलं आणि मी हळूहळू रील्स टाकणं सुरुवात केली. आणि मग नंतर माझी इन्फ्लुएन्सरची लाईफ सुरू झाली. माझं ते होतं की मी एका ब्रँडसाठी काम केलं होतं, ते म्हणजे कपड्याचं होतं, आणि मला माझ्या व्हॉइसमुळे सांगायचं होतं की मी हे काम केलं. तर मला तिथून मोटिवेशन मिळत गेलं आणि मग मी रील्स टाकणं सुरुवात केली होती. आणि माझी जी पहिली रील होती डान्सची, तेव्हा टाकताना मला भीती तर वाटली पण होती आणि नव्हती पण वाटली असं म्हणू शकतो. कुठं ना कुठं मला सुरुवात करायची होती, तर भीतीला साईड ठेवून एक मोटिवेशन घेणं खूप जरुरी होतं मला. तर तेवढी भीती नाही वाटली. आणि हेही तेवढंच खरं आहे की डर के आगे जीत है. हो. स्नेहा, मला सांग, कधी असं होतं का की एखादी रील बनवताना इतक्या वेळा रिटेक घ्यावा लागतो की शेवटी ती रीलच पोस्ट केल्या जात नाही, म्हणजे आपण ती रील बनवतच नाही? कधी असं झालंय तुझ्यासोबत? खूपदा मला रिटेक घ्यावं लागतं, आत्ता पण घ्यावं लागतं. पण असं कधी नाही केलं मी की रील अपलोडच नाही केली. मी त्यावर काम केलं, परत परत काम केलं आणि ती रील नक्कीच अपलोड केली आणि मला त्यामध्ये चांगले व्ह्यूज पण मिळाले, लाईक्स पण मिळाले. तर असं खूपदा होतं की आपण बोलू शकत नाही आणि मग ते रील रिटेक करत राहावं लागतं. तर मी ते रिटेक करून त्याला अपलोड नक्कीच करते. एवढे प्रयत्न करून जो व्हिडिओ तू बनवते, जी रील तू बनवते आणि पोस्ट केल्यानंतर तुझं कुटुंब, तुझे मित्रमंडळ तुझे व्हिडिओ पाहून काय प्रतिक्रिया देतात? त्यांचं काय रिॲक्शन असतं? मला सर्वात आधी तर खूप छान वाटते की ते लोक मला आधी रील पाठवतात, तुझी रील बघितली होती आम्ही, स्वाईप करताना मला तुझीच रील येते. तर तेव्हा मला खूप छान वाटते आणि माझे मित्रपरिवार मला प्रत्येक वेळ साथ देतात. यामध्ये काही चुकलं तर मला सांगतात की हे असं नाही, असं करायचं आहे. आणि मला माझ्या फॅमिलीपासून पण मला खूप जास्त सपोर्ट आहे यासाठी, कारण एका रीलमुळे मला माझी लाईफ पूर्ण चेंज केली. पहिले लोकांना माहिती नव्हतं की मी व्हिडिओज पण बनवते, डान्स पण करते. मी माझ्या रीलच्या माध्यमातून प्रत्येकाला दाखवलं की मी मॉडेल पण आहे, डान्सर पण आहे, योगा टीचर पण आहे. तर माझ्या रीलमुळे सगळ्यांना माहिती पडते. तर मला खूप छान वाटते. कधी असं झालं आहे का की योगा करताना किंवा डान्स करताना एखादा मजेशीर किस्सा घडला? असं कधी होत असतं का? नेहमीच होतं माझ्या क्लासमध्ये, योगामध्ये तर होतच असतं. मी त्यांना शिकवत असते नेहमी आणि ते लोक चुका करतात, तर मी त्यांना न रागवता त्यांना मी हसत हसत सांगते, हे असं नाही, असं करायचं आहे. आणि ते लोक ब्रीथिंग्स नाही घेत, तर मग मी त्यांना थोडं मजेमध्ये घेते. जर तुम्ही श्वास नाही घेणार तर मग तुम्ही जगाल कसे? तर ते लोक नेहमी हसत असतात की मॅम तुम्ही हसतच राहता. तर माझा तो एक आहे प्लस पॉइंट की मला हसायला खूप आवडते, तर मी लोकांना पण हसवत राहते, सिरियस कधी राहत नाही मी. आणि डान्समध्ये पण सेम तसंच आहे, कधी पडते, कधी लागतं आम्हाला, पण ते इग्नोर करत आम्ही पहिले प्रॅक्टिसकडे लक्ष देतो. तर असेच मजेशीर हलके फुलके किस्से घडत असतात डान्समध्ये आणि योगामध्ये. स्नेहा, तू फिटनेस ट्रेनर आहेस आणि फिटनेस ट्रेनर असल्यामुळे एखाद्या पार्टीमध्ये जिथे आपले फ्रेंड्स आहेत, तू त्या पार्टीमध्ये किंवा त्या कार्यक्रमात जेव्हा जातेस तेव्हा तुझ्या मित्रमैत्रिणी तुझ्या जवळ येतात की तुझ्या दूर जातात? जवळच येतात, माझ्या दूर कधीच नाही राहत. कारण मी माझ्या पार्टीमध्ये फिटनेस आणि बाकी सर्व गोष्टी साईड ठेवून फक्त मस्ती करत असते. तर त्यांना असं कधी फील नाही होत देत की तुम्ही आणि माझ्यामध्ये फरक काही आहे बा म्हणून. माझे प्रत्येक फ्रेंड्स असे आहे,
प्रत्येक नाही म्हणू शकत, थोडे बहुत आहे की त्यांना कधी फिटनेसचं आवडलंच नाही. तर मला असं वाटतं की मी माझ्या थ्रू त्यांना सांगायला पाहिजे की आपण फिटनेसमध्ये राहायला पाहिजे. आणि तेच लोक ज्यांनी मला आधी बघितलं होतं तेच मला आता बघून मोटिवेट करत असतात, अरे वा खूप छान. तर ते लोक माझ्या जवळ येतात, दूर कधीच जात नाही. स्नेहा, आत्ता जसं तू सांगितलंस की तू पार्टीमध्ये फिटनेसकडे तेवढं लक्ष देत नाही, असं कधी होतं का की आज चीट डे आपण करायचा, असं होत असतं का कधी? माझं चीट डे नेहमीच असतात, कारण मी घराच्या बाहेर राहते तर माझं प्रॉपर मील घेणं जमत नाही. पण मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने डाएट फॉलो करायलाच पाहिजे, कारण त्यामध्ये 70% तुमचा डाएट आणि 20% तुमचं वर्कआउट असतं. तर त्यामध्ये मला असं वाटतं की फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही तुमच्या डाएटकडे द्यायला पाहिजे. आणि चीट मील तर होत असते माझं नेहमीच. चीट मील म्हटलं की सर्वात आधी तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? चीट मील मध्ये मला बर्गर खूप आवडतं, तर मी बर्गर खाण्यासाठी पहिले बोलते की मला बर्गर खायचा आहे. हा आज माझा चीट मील आहे. आज आपण असं बघतो की बरेच जण असं म्हणतात की सोशल मीडिया म्हणजे फक्त ग्लॅमर, तर याबद्दल तुला काय वाटतं? मी फक्त ग्लॅमर नाही म्हणू शकत. जर का तुम्ही तुमच्या मनाने काम करत आहे, जर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जर ते चांगली गोष्ट घडत आहे, जसं की मी माझ्या जे मला टॅलेंट आहे मी त्या माध्यमातून लोकांना सोशल मीडियाद्वारे दाखवत असते. लोकांना माहीत झालं आहे की स्नेहा उताडे कोण, तर फक्त एक ग्लॅमर नाही तर ती फिटनेस मॉडेल म्हणून ओळखल्या जाते. रिसेंटली मला एक फिटनेस मॉडेलचं टायटल मिळालं, तर ते सोशल मीडियामुळे माहिती झालं की ही फिटनेस मॉडेल आहे. तर मला असं वाटतं की सोशल मीडिया फक्त ग्लॅमर नाही, तर आपली जे यूथ आहे त्यांना आपलं जे पण आपण स्किल्स आहे, जे पण मोटिवेशन आपण देऊ शकतो ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतो. तर फक्त सोशल मीडियाला आपण ग्लॅमर असं म्हणू नाही शकत. सर्वप्रथम तू आत्ता जशी बोललीस की तुला एक अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जसं मी तुझं आता अभिनंदन केलं, असेच तुला कमेंट्स पण येत असतील तुझ्या फॉलोअर्सचे. तर मला सांग, कधी एखाद्या फॉलोअरचा मेसेज वाचून तुला खूप आनंद झाला आहे? हो, मला खूप जास्त आनंद झालेला आहे, कारण नेहमी बाहेर जाते तर कधी ना कधी कोणी ना कोणी बघतात आणि मला लगेच मेसेज येतो की ताई तू मला दिसली होती इथे इथे. तर मला तेव्हा खूप छान वाटते की ओके, म्हणजे लोकांना दिसत आहे मी आणि तेच लोक मला म्हणजे मेसेज करतात आणि चांगलं काहीतरी बोलून देतात की तू जे करत आहे ते आम्हाला आता आवडून राहिलं, तू या माध्यमातून तू स्वतःला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करून राहिली. तर मला तेव्हा खूप छान वाटतं की कोणी ना कोणीतरी आपल्याला बघत आहे आणि आपल्याला समजून पण घेत आहे की ही लाईफ अशी आहे. तर आपण या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चांगलं काहीतरी करत आहे आणि मला तेच मेसेज चांगल्या पद्धतीने येतात. तर मी त्यांना थँक्यू बोलते की ते लोक मला मोटिवेशन देतात समोर काही करण्याचं. मॉडेलिंगला तू जेव्हा सुरुवात केली त्यावेळी मॉडेलिंगमध्ये पहिल्या शूटचा अनुभव कसा होता? मॉडेलिंग मी 2019 मध्ये सुरू केली. आधी तर मला खूप भीती वाटायची कॅमेराची, कारण मी कधी केलं नव्हतं. परंतु हळूहळू मग ते येत गेलं आणि मला कॅमेरामॅन समजून सांगायचा की स्नेहा हे असं नाही, असं करायचं आहे तुला. आणि पहिला जो माझा अनुभव होता तो खूप छान होता, कारण मी माझं 100% दिलं. मला असं वाटतं की मी त्या टाइमला बेस्ट नसतं दिलं तर मी आत्ता काहीच नसतं. तर मला ते खूप छान वाटत होतं की मी माझं बेस्ट द्यायला पाहिजे, आणखी द्यायला पाहिजे. आणि हळूहळू मी देत गेली. तर त्यामुळे मला ते एक चांगलं वाटतं की पहिला एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. तुझ्या इतक्या व्यस्त वेळापत्रकात तू स्वतःसाठी वेळ कसा काढतेस? पहिले तर माझं स्वतःसाठी वेळ म्हणून एकच आहे की मी माझ्या आईला रोज रात्री न चुकता फोन करते. ते म्हणजे माझं स्वतःसाठी वेळ आहे, कारण माझं दिवस आणि रात्र माझ्या आईसाठीच असल्यामुळे मी त्याला म्हणू शकते की ते माझं स्वतःचा वेळ आहे. मी तिच्याशी 2 गोष्टी बोलते की सकाळपासून सायंकाळपर्यंत मी काय काम केलं, काय नाही केलं, काय दिवसभरात घडलं. तर तेव्हा मला असं वाटते की हा माझा स्वतःचा टाइम आहे, हा माझा मी टाइम आहे बा. कधी असं झालं आहे का की तू स्वतःचा खूप जुना एखादा फोटो बघितला आणि तुला वाटलं, वाह किती बदललो आपण, असं कधी झालं आहे? हो, खूप जास्त. कारण माझे ट्रान्सफॉर्मेशन खूप वेगळं आहे. म्हणजे मी खूप जास्त बारीक दिसायची, आता खूप वेगळी दिसते. तर मला हसायला येतं की अरे मी कशी दिसत होती आणि कशी दिसत आहे आता. आणि माझे जुने फ्रेंड्स जे मला स्कूल टाइम मध्ये बघितलेले होते, आता ते मला इकडे बघतात तर तेव्हा पण ते बोलतात की अरे स्नेहा तू काय होती आणि आता काय झाली. तर तेव्हा मला थोडं वाटतं की अरे आपण चेंजेस केले आहे स्वतःमध्ये.
आता मला सांग, तुझ्या मते फिटनेस म्हणजे फक्त सिक्स पॅक की सेल्फ लव्ह? माझ्या मते तर सेल्फ लव्ह. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असेल तरच ते फिटनेसला व्हॅल्यू आहे. जर तुम्ही सेल्फ लव्ह करतच नसेल तर त्या फिटनेसला काहीच अर्थ नाही. आणि स्वतःसाठी जे पण करायचं ते स्वतःसाठी करा. मला तरी असं वाटते की तुम्ही स्वतःवर प्रेम करत असेल तेव्हाच तुम्ही लोकांना चांगल्या गोष्टी देऊ शकतात. तर सेल्फ लव्ह. स्नेहा, तू आज या क्षेत्रात सक्सेसफुल होत आहे. समजा 16-17 वर्षाच्या एखाद्या मुलीनं जर तुला विचारलं की दीदी मला तुझ्यासारखं व्हायचं आहे आणि या क्षेत्रात यायचं आहे, तर तू काय सांगणार? असं तर मला येत असतात मेसेजेस आत्ता पण की दीदी मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही स्ट्रगल कराल, असं नाही सांगू शकत की स्ट्रगल नसतात. प्रत्येकाला काही ना काही स्ट्रगल असतात. या क्षेत्रामध्ये यासाठी स्ट्रगलच आहे. हे आत्ता पण स्ट्रगलच करणार आणि नेहमी पण तेच. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन निघा. तेव्हाच तुम्हाला पण लोक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार आणि पॉझिटिव्ह वेनी तुम्हाला काम पण देणार. तेव्हाच आपल्याला काही ना काही करायची म्हणजे एक संधी मिळणार. तर तेव्हा मी बोलू शकते त्या मुलींना की तुम्ही स्वतःवर प्रेम करा आधी आणि मग नंतर तुम्ही लोकांना विचारा की हे कसं. तेव्हाच तुम्हाला लोक चांगल्याने रिस्पॉन्स देणार आणि बोलणार की हां, आता हे तुझं बरोबर आहे. तर मला पण हेच सेम कोणीतरी मोटिवेट केलं ते म्हणून मी हे करत आली. असं नाही बोलणार की हे मी फक्त माझे लाईफचे स्ट्रगल मी डायरेक्टली केलं. मला पण कोणी ना कोणी मोटिवेट केलं. तसंच मी दुसऱ्यांना पण मोटिवेट करू इच्छितो की जे मी करत आहे तसंच तुम्हाला काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजे बा. स्नेहा, हे तर झालं तुझं आजचं. तुझी भविष्यातीलही काही स्वप्न असतील, तर मला सांग तुझं पुढचं मोठं स्वप्न काय आहे? मी आता रिसेंटली एक पहिली पायरी म्हणू शकते मी. एका सेलिब्रिटी सोबत माझं सॉन्ग पण आलं आहे. ते काही वेळानंतर येऊन जाणार. तर ही माझी पहिली पायरी होती. तर मला असं वाटते की मी आणखी सामोर जायला पाहिजे आणि मला तर यामध्ये फिटनेसमध्ये सामोर जायचं आणि सोबत अभिनेत्रीसाठी अप्लाय करायचं आहे. तर मी ट्राय करेल की मला कुठे ना कुठेतरी अभिनेत्रीसाठी जागा मिळेल का. मी यासाठी सध्या तरी स्ट्रगल करत आहे. तुझं हे स्वप्न नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल, अशा मी तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तू आकाशवाणीच्या युवा श्रोत्यांना काय मेसेज देणार? खरं तर आकाशवाणीला पहिले मी धन्यवाद बोलणार. आणि आजच्या जनरेशनमध्ये फक्त सोशल मीडिया. तर सोशल मीडियामध्ये पण तुम्ही कसा वापर करत आहे. चांगल्या गोष्टी पण आहे त्यामध्ये आणि वाईट पण आहे. तर मला असं वाटते की त्यांनी सोशल मीडियाद्वारे चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजे. फक्त सोशल मीडियामध्ये तुम्ही तुमचे फोटोज टाकून रील स्क्रोल करण्यापेक्षा तुम्ही तुमच्यावर जे काम केलं ते तुम्ही तिथे अपलोड करा आणि तिथून तुम्ही माहिती द्या तुम्हाला की तुम्ही काय आहे. जसं मी यामध्ये टाकत आहे की मी योगा पण करते, डान्स पण करते, मॉडेलिंग पण करते आणि इन्फ्लुएन्सर पण आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी पण त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते त्यामध्ये टाकलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून दुसऱ्यांना माहिती मिळाली पाहिजे. त्यांना काही ना काही मोटिवेशन त्यांच्यामुळे दुसऱ्यांना भेटणार आणि ते चैन असते ना, याला बघून ते, त्याला बघून ते, तसंच ते जनरेशन चालत राहणार आणि चांगल्याच गोष्टी घडत राहणार. तर मला असं वाटते की आपण आकाशवाणी पासून आपण हे काही ना काहीतरी त्यांना चांगला मेसेज देऊ शकतो. नक्कीच स्नेहा, तुझा हा संदेश आमचे युवा मित्र नक्कीच ऐकत असतील आणि तुझ्या ह्या संदेशावर ते कामही करतील अशी आपण अपेक्षा करूया. स्नेहा, तू एवढं सगळं करतेस, डान्स करते, मॉडेलिंग करते, तू फिटनेस ट्रेनर आहे, योगा टीचर आहे. या सगळ्यामध्ये गाण्याचा, सॉंगचा खूप महत्वाचा रोल आहे. तर तुला कोणती गाणी ऐकायला आवडतात? 90sचे पण मी ऐकते आत्ता पण आणि आत्ताच्या जनरेशनचे पण ऐकतात. तर मित्रांनो, आजच्या गप्पा म्हणजे ऊर्जा, सकारात्मकता आणि प्रेरणेचा एक सुंदर संगम होता. योगा, फिटनेस, डान्स, मॉडेलिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या युवा मैत्रिणीने आज अनेक छान अनुभव आपल्यासोबत शेअर केले. त्याकरिता स्नेहा, तुझे आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. तुझा हा सुंदर प्रवास असाच यशस्वी होत राहो हीच शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आकाशवाणीला आणि सरांना की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली. जनरली सर्वांना मिळत नाही पण मला ही संधी मिळाली. मी खूप धन्यवाद मानते आणि आजच्या पिढीमध्ये युवा पिढींना ही संदेश आपल्या या आकाशवाणी थ्रू जाणार ते मला खूप चांगलं वाटणार. तर थँक्यू सो मच सर. युवा मित्रांनो, लक्षात ठेवा, फिट राहणं म्हणजे फक्त शरीर घडवणं नाही, तर स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवणं आहे.
एवढं बोलून आजच्या कार्यक्रमातून मी किशोर घेतो आपला निरोप. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हॅपी आणि रेडिओ सोबत कायम कनेक्टेड रहा. नमस्कार.